ग आज उड्या मारा लागली बघा आमची अनुराधा सुई काढून आली नीट झाली म्हणून उडी हाणायला लागली सुई काढून आली तिच्या नाचन उड्याच मारा अरे एवढ्या का अंधारात बसला ये इकडे माणसात बस जरा मला तर चालू वाटून झाली इतकी जनावर राखली मी लगा लगा गडी लगा आता काय इतकी म्हणजे आईची राखली का कोणाची डोक्याची राखली का आईला मा हे पदर बिदर घेऊन बसले त्या मग काय करू लेखी सिंग गुजला मग काय करावं लेकी संग गप्पा मारायला चालू आहे 4 दिवस 4 दिवस हा ते 4 दिवस म्हणती काल आली ना आता उद्या चालली नातीन मारलं का होय नात मारती माघारी आम्हाला बाळ आहे बाळ मांडीव चपवलंय बघा इकडे पोरं बघा आजी बशी कशी बसली ती बारकी अनुजा मात्र सगळ्यांना चापट्याला होती अनुजा कोणाला अण्णा आपलं काठ्यावर निवांत बसली तिकडे या इथं अण्णा म्हणते तर बसा तुम्ही एकटंच हो बसलोय बसू द्या मला तिथलं बी ऐकाय येतंय अण्णाला बोललेलं या इथं पटांगला बसू या पिल्या पिल्या म्हण बर तिला म्हण बर हे का बस पिल्याची पप्पी घेतोय देऊ दे की. तिला वाटतंय मलाच द्यावावे आज बघा आत्ताच अनुराधाची सोय काढून आलो बघा सुई कुठे होत तुझ्या हातात दुखलं काढताना नाही का ते बरं वाटायला लागलं अजून ती पोरगी मग वारं सुटलं ते मला काही कसं करतोय दात दात होट कसं करतोय अनुराधा ते दिदी लांब बसली बाळ बाळ मी आई पशी बसली मी पण आई बापू कसा बाप आहे मांडीव जाऊन निवांत बसला तिकडे त्याला पाबा लागतं झोप लागली मला झोप म्हणतोय झोप पाय दुखते आता एवढंच पाय चिंगळ आहे त्याच छोटस अरे काढते का पोरानं झोप लागली नाही झोप लागली झोप लागली म्हणते दुखते झोप म्हणते झोप म्हणते पायावर जावा हा थपट बाळा झोप बाळाला बाळा बाळ म्हणते या ये बाळ ऐकते काय. दुसऱ्याला बाळ करते त्याला वाटतं मी लय मोठं झालं या झोप लागली झोप लागली ए झोप लागली बाळ झोपवली का तू झोपते त्या मांडव आपल्या माझ्या झोपल्या झोपीच्या मांडव झोप दीदीच्या या कुठे माझी मांडी झोप चल आणि जा माझी मांडी झोप चल मग आम्ही कसं म्हणतोय वातावरण हवा आहे कशी आहे चांगले लय हवा आहे तुमच्या गावाला हवा बी लय आहे ना ऊन बी लय आहे तुमच्या गावाला कसली हवा आहे आमच्या गावाला नाही इतकी हवा त्यांच्या गावाची इकडे हवा आहे आपल्या गावाची मच्छरची हवा तिकडं मच्छरची हवा आहे अहो काय 10 दिवस राव मांदाळ चावलं 10 दिवस राहिलं होतं 8व्या दिवसाच्या आधी चालतं 8व्या दिवसात 8 दिवस 2 दिवस एक्स्ट्रा वाढल्या का झालं मला पाय ना पाय फोडून काढलं गाडी झोपत होता की आ गाडी झोपत होता की आता काय करायचं मग चावायचं मांदाळ तर ऐ आणि मी झोपली झोप लागली अंकिता काय खेळतीये दगड एक बंदा बाजी बंदा येतोय का तुम्हाला एक बंदा बाजी बंदा ती कितोड गंजी गोट काय तर होती म्हणजे तुम्ही खेळता म्हणायचं खडा खेळत बारकेपणे हा एक बंदा बाजी बंदा तिकी तोड गंजी गोट सैगन 8 गई काय 9 गण खाऊ असलं काय तर होत हे सार पहिला खेळ सगळा आम्हाला तर आठवत बी नाही. तुम्ही खेळलाच नसाल तर आम्ही काय म्हणायचो ग बाया आम्ही ध्यानात बी नाही म्हातारी मरली चुचू मंगळा पळी पळी त्या डब्यात खडून म्हातारीच मड जिबल्या खेळायचो आम्ही बारकेपणी माझी आजी काठे घेऊन मागणार आ मी म्हणायचं पहिलं हा आणि आजी माझ्या मागे येऊन ताणत नाही अगं हे नालाय का पोरीनं केवढा मोठा दगड हाणला हाणला हे काय हे आता आपण बोलतोय तो इकडे उचलून काय पोरगी आहे बरं ही आणून खड्याचा खेळ काढ नका खेळ खडे गप 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 खड्याचा खेळ काढ नका गप गप कळत नाही काय गा पोरगी आता तर बरी झाली बघू
बघा बघा रागात आलं का खडा मग वाळूचा लागला डोळ्यावर हाणलं कुठं कुठला कळावं लागलं होय मग तिला हाण की एक ती लय नाटक करायला लागली आजकाल सारच तिचं आणतोय अहो बार काय म्हणून ग बसते ती बासीच बाय बघ तिला सकाळी खायलाच द्यायची नाही तिला आता बांधूनच टाकू आपण घरात उद्या हा खाट्याला बांधून टाकू गावाला एक चांगलं लॉलीपॉप आणलेलं द्यायची नाही. पायाला बांधा म्हणतो या त्या म्हणते मग शी बाया झोप करत होती. गप बाय गप गप कळत नाही त्याला काय ग मोठं झालंय इकडे माझ्यापाशी ये मोठं झालं तुझ्या एवढं झालं बोललेलं कळतं या. कळतंय बरं. माझ्यापाशी या नो माझ्या ह्या अनुराधा यो बाय माझी शानी आहे, ऐक मला काय त्याला बाळा मला झोपव म्हणते बा, बाळ कसलं झोपव बाळा आणि तुला बघ हाणलं बघ असू दे गप बघा ना कशी बघतो या. टकामक, कुठं छान टकामक. असं हा नाही गेला इथं तिला हाणलं म्हणते बघू कुठं हाणलं इथं. इथं हाणलं म्हणते डोळ्यावर नाही लागलं सर सोड बरं हात खाड बरं तिला हाणलं म्हणते जवळ मग- हाणलं लागलं हा मऊ दगड असल्यामुळे लय लागला नाही हा. काय पोरगी हे आहे बरं बरं असं थकलं खाली तिचं पाय बांधून टाका तिचं रागीत आहे. रागी तिचा राग मागा माया पोरला मारती का माया करती ती सगळी लय नाटक करायला लागलीस ग आवाज तिला पडली होती काय लागलंय तिची ती पडते पण दुसऱ्याला बी हाणतंय मला पण तांब्याचं बार घालला जावं नाकापाशी. मला तिला बी हाणलं होतं म्हणतंय नाकापाशी आलो पप्पा पप्पा आम्हा दोघीला चावते सगळ्याला. लय खोडील झालंय घरात ही खोलील नाकाशी पोरी आपल्या खपवून घेते ती आपल्या बारकी बहीण आहे म्हणून आपलं लयच नाटक करायला लागलीस ग चावलं चावं. दीदीला रडवली त्या दिवशी चावून तिनं मला पण झाले मुली चावले नी बाळ बाळ करते आणि बाळाला चांगलीच ठुकती हाणत नव्हते अण्णाला कुणी हाणत नव्हतं ही हाणती माघारी चिमट घेतला की लगेच धावून जाते चिमट पण घेत. पप्पाला बी हाणतंय तरी बी येतं ह्यांना आला चिमट घेत. चिमटा घेतला बघ होते उडावळा करते ग ए पाय कसं भांडून. नाही ना तिला आता उद्यापासून जरा शिक्षा देतो शिक्षा दिल्याशिवाय ती तिचं ही होत नाही तरी बघा दिसते का नाही अरे लहान मुलं म्हणजे सांभाळणं काही सोपं काम वाटलं का रे? आता काय हाड हाड त्या कुत्र्या ही लागली भांडण आपले कुत्रे गेले त्यांच्या दोघांचीच करायला लागली आय आली त्यांची सोडवायला गपची बघा. ते म्हणत असतील ही हाणते तिथं बसली नीट बसकी पाय दुखते गाय. म्हातारीचं पाय दुखायला लागलेत आमच्या म्हातारी झाली दात पडलं म्हणले घटा पडलाय गोटा गोटा. गट पडला काम करून करून तुला ती बारक्या कुत्र्याची बाखर टाकली होती का रे? टाकली होती कुत्री आहे तरी सगळं आहे का मग काय सगळ्यात प्रामाणिक म्हणलं तर तो हा जरी बाकरं लागली तरी पण ती घराची होती. मग काय माणसाला जर बाकर दिला तर माणूस उद्या येतो. अण्णा काय अण्णा या की इकडं आजचे उद्या कुठे जायचं आहे ते कामाला जायचं राहावा की 4-8 दिवस काय जावायात राहिलं कुठं तरी लेखायला राहिलं तर राहायचं जाया का गावाला जाऊन तर का करताय घरात राखा भीतीला का गावाला येशीच्या बाहेर घर आहे ती गावाला राखण करते ती